जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती संदर्भात जी काही टेट 3 परीक्षा आहे, तर टेट 3 परीक्षेसंदर्भात बरेच उमेदवार विचारत आहे की जी काही परीक्षा आहे त्या नेमकी कधी सध्या आयोजित होऊ शकते, नेमकी टेट 3 ची जी काही सध्याची अपडेट आहे तर ती नेमकी काय आहे। तर आपल्याला माहिती आहे की मागे जे काही सध्या कोर्ट केस रिट पिटिशन होतं 27/13/2024 संदर्भात, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी जे काही स्टेटमेंट देण्यात आलं होतं, जी काही ऑर्डर होती त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकतात जे काही एस्पायर अकॅडमीची टीम आणि जे सध्या त्यांच्या वतीने जी काही कोर्ट केस करण्यात आली होती, तर त्या अनुषंगाने या ठिकाणी संबंधित जी काही माननीय कोर्टांनी जो काही एफिडेविट जे असेल तर ते सध्या बघा सादर करून ह्या ठिकाणी टेंटेटिव्ह जे शेड्यूल आहे तर ते शेड्यूल सध्या देण्यात आलं होतं। तर ह्या ठिकाणी तुम्हाला माहितीच असल्याप्रमाणे जी काही टी परीक्षा आहे तर ती टी परीक्षा सर्वात आधी झाली, त्याचा रिझल्ट वगैरे सध्या बघा या ठिकाणी जाहीर झाला आहे आणि त्या अनुषंगाने आता जे काही परीक्षा आहे तर ती परीक्षा आपल्याला माहिती आहे की सध्या टी परीक्षेची जे काही नोटिफिकेशन होतं तर ते नोटिफिकेशन अगोदरच 2 महिने सध्या उशिरा या ठिकाणी सुरू होतं। त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ह्या ठिकाणी बघा जे सध्या टेंटेटिव्ह शेड्यूल इथं टीचं जे देण्यात आलं होतं तर ते होतं ऑगस्ट आणि सप्टेंबर संदर्भात, आणि जे काही टेट परीक्षा 3 नंबरची जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ते नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा पद्धतीने देण्यात आलं होतं। परंतु ह्याच्यामध्ये ऑलरेडी 2 महिने सध्या बघा या ठिकाणी जो काही कार्यक्रम आहे म्हणजे जे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ते सध्या उशिरा चालू होतं आणि त्या अनुषंगाने डिसेंबरपर्यंत टेट 3चं नोटिफिकेशन सध्या बघा इथं यायला पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी नोटिफिकेशन आलं नाही। तर आता आहे फेब्रुवारी, सध्या बघा लास्ट आठवडा सध्या सुरुवात झालेली आहे फेब्रुवारीच्या, म्हणजे इथं जे काही 2 महिने सध्या बघा उशिरा या ठिकाणी कार्यक्रम जो असेल टेंटेटिव्ह शेड्यूलचा तर तो इथं आपल्याला होत आहे। तर आता नक्की जे काही शेड्यूल असेल टेट 3 परीक्षेसंदर्भात तर ते नेमकं कधी येऊ शकतं, तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की आपण मागे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे। तर त्या अनुषंगाने जे काही सध्या ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे इस्टिमेट होतं बुडगेट बरोबर 23-24चं, तर ह्या ठिकाणी जे काही अंदाजपत्रक आहे तर ते महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणेच्या वतीने सध्या बघा इथं सादर करण्यात आलं होतं स्टेटमेंट। तर ह्याच्यामध्ये ज्या परीक्षा सध्या कंडक्ट करतात ह्या ठिकाणी जे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन, तर त्या परीक्षांचं इथं अंदाजपत्रक बघा जाहीर झालं होतं। तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इथं टी परीक्षा जी आहे तर ती टी परीक्षा सध्या इथं बघा झालेली आहे। त्यानंतर इथं 5 नंबरचा जर मुद्दा घेतला तर टेट परीक्षेसंदर्भात इथं माहिती देण्यात आली होती। तर टेट परीक्षा 3 नंबरचं जे काही अंदाजपत्रक आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी एस्टिमेट जी काही आहे तर ती देण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने टेट परीक्षा जी आहे तर ती सध्या बघा होणार आहे। तर आपल्याला माहिती आहे की सध्या आता तुमच्या मनामध्ये टेट परीक्षा नेमकी कधी नोटिफिकेशन येऊ शकतं, तर त्यासाठी बघा ह्या ठिकाणी एक महत्त्वाचं जे काही माहिती अधिकार सध्या टाकण्यात आला होता, तर त्या माहिती अधिकाराखाली या ठिकाणी लेखी स्वरूपात जे उत्तर आहे तर ते उत्तर सध्या मिळालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये सविस्तर बघूया। तर इथं बघा उपरोक्त विषयानुसार माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपण मागवलेल्या माहिती आपणास कळवण्यात येते की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024चे निकालाचे कामकाज चालू असल्याने शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा अर्थात टेटचे आयोजन डिसेंबर 2024मध्ये करण्यात आले नाही। तर हे आपण मागे जी काही ऑर्डर बघितली तर त्या ऑर्डरमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा पद्धतीने सध्या टेंटेटिव्ह शेड्यूल होतं, परंतु मध्यंतरी सध्या टी परीक्षा झाली होती आणि टी परीक्षेमध्ये जे काही प्रक्रिया असेल त्यांचं मार्कशीट बनवणे वगैरे बरोबर, तर त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद सध्या बिजी होतं। तर त्या अनुषंगाने टेट 3चं जे काही नोटिफिकेशन डिसेंबर दरम्यान सध्या बघा येणार होतं, परंतु ते आलं नाही। तथापि इथं काय म्हटलेलं आहे, तथापि शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022चे आयोजन येत्या मार्च आणि एप्रिलमध्ये करण्याच्या प्रस्तावित आहे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बघा सांगितलेलं आहे। म्हणजे जी काही टेट परीक्षा जी आहे टेट 3 नंबरची, तर त्याचं आयोजन कधी होऊ शकतं, तर ह्या ठिकाणी लेखी स्वरूपात सध्या उत्तर मिळालेलं आहे की मार्च आणि एप्रिल 2025मध्ये जे काही प्रस्तावित आहे टेट परीक्षा 3 नंबरची, तर हे आपल्यासाठी बघा या ठिकाणी गुड न्यूज असणार आहे। जे उमेदवार टेट 3 परीक्षा नेमकी कधी होणार अशा पद्धतीने जे काही विचारत होते, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी लेखी जे उत्तर आहे तर ते माहिती अधिकाराखाली सध्या या ठिकाणी कळवण्यात आलं आहे। तर आता आहे फेब्रुवारीचा लास्ट वीक बरोबर, तर आपल्याला जे काही नोटिफिकेशन असेल टेट परीक्षेसंदर्भात तर ते आपल्याला पुढील महिना म्हणजे मार्च महिना किंवा एप्रिल महिना ह्या 2 महिन्यामध्ये आपल्याला नोटिफिकेशन आणि जी काही परीक्षा असेल तर त्या परीक्षेसंदर्भात ह्या ठिकाणी जे काही प्रस्तावित आहे आयोजन, तर त्या संदर्भात इथं बघा लेखी स्वरूपात सूचना मिळालेली आहे। तर जे उमेदवार अजूनही
सध्या ह्या प्रतीक्षेत असतील की जी काही टेट परीक्षा असेल 3 नंबरची तर ती होणार आहे किंवा नाही, तर ह्या भ्रममध्ये असतील तर त्यांनी ह्या ठिकाणी भ्रम जो असेल तर तो तुमचा दूर करा। तर इथं 100% टेट 3 परीक्षा जी आहे तर ती सध्या बघा होणार आहे आणि त्या अनुषंगाने जी माहिती मागवण्यात आली आहे तर ती माहितीमध्ये बघा या ठिकाणी स्पष्ट त्या पद्धतीने उल्लेख देण्यात आले। जे काही आयोजन असेल तर ते येत्या मार्च आणि एप्रिल 2025 मध्ये करण्याचे प्रस्तावित आहेत। तसेच बघा इथं पुढे काय म्हटलेलं आहे की तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फक्त ह्या ठिकाणी परिषदेमार्फत परिषदेचे आयोजन करून गुणवत्ता याद्या तयार केल्या जातात। प्रत्यक्ष भरतीबाबतची कार्यवाही या कार्यालयामार्फत केली जात नाही। कारण आपल्याला माहिती आहे की सध्या परीक्षा घेऊन जे काही पुढील प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेला शिक्षक भरतीमध्ये उशीर होत असतो, परंतु जे काही परीक्षेचं आयोजन असेल त्याचं नोटिफिकेशन असेल ते मात्र बघा या ठिकाणी जे काही परीक्षा परिषद असेल तर त्यांच्यामार्फत या ठिकाणी येत असतं। त्या अनुषंगाने इथं माहिती दिलेली आहे। तसंच इथं काय म्हटलेलं आहे की वरीलप्रमाणे कळवण्यात येऊन आपला संदर्भीय अर्ज निकाली करण्यात आला आहे आणि या उत्तराच्या संदर्भात अपील दाखल करायचं असल्यास जी काही पुढील माहिती सध्या इथं बघा 30 दिवसाच्या आत सहाय्यक आयुक्त प्राथमिक अपील जे काही अधिकारी असेल तर त्यांच्यापर्यंत सादर करायची आहे, अशा पद्धतीने देखील इथं सांगितलेलं आहे। आपल्यासाठी जी काही महत्त्वाची लेखी स्वरूपात जी काही बातमी होती तर ती बातमी म्हणजे हीच का जी काही टेट 3 परीक्षा जी आहे टेट 3 परीक्षा तर ती टेट 3 परीक्षेसंदर्भात जे काही नोटिफिकेशन असेल किंवा आयोजन असेल तर ते आयोजन म्हणजे या ठिकाणी मार्च आणि एप्रिल 2025 बाबतची काही प्रस्तावित आहे। तर अशा पद्धतीने इथं बघा लेखी स्वरूपात माहिती इथं आलेली आहे। तर जे उमेदवार अजूनही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर त्यांनी अभ्यासाला सुरुवात करा आणि जास्तीत जास्त बघा आपल्याला ह्या ठिकाणी टेट 3 परीक्षेमध्ये जी काही आयोजन असेल तर ते आयोजन मे बी IBPS जी काही कंपनी आहे तर ती मागे ज्याचं IBPSने परीक्षा घेतली होती तर IBPS संदर्भातच या ठिकाणी बघा परीक्षा जी असेल तर ती परीक्षा पुढे कंडक्ट होणार आहे। तर जास्तीत जास्त चान्स IBPS जी काही कंपनी आहे तर तीच परीक्षा सध्या घेणार आहे। तर त्या अनुषंगाने सिलेबसानुसार सध्या बघा तुमचा जो काही अभ्यास असेल तर तो अभ्यासाला या ठिकाणी गती द्या, जेणेकरून नोटिफिकेशन आपल्याला माहिती आहे की मागची टेट 2 होती तर नोटिफिकेशन या ठिकाणी आलं होतं आणि अवघ्या 15 ते 20 दिवसामध्ये सध्या परीक्षा झाली होती। तर त्या पद्धतीने देखील सध्या इथं होऊ शकतं। तर त्या अनुषंगाने हे सध्या बघा महत्त्वाची आणि गुड न्यूज आलेली आहे। तर सध्या ही एक महत्त्वाची टेट 3 संदर्भात माहिती होती। माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला आवर्जून बघा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आणि लेटेस्ट जे अपडेट असेल तर ते आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट देखील करू शकतात, नक्कीच त्याच्यावरती आपली टीम तुम्हाला उत्तर देईल। तर जे काही पुढील माहिती असेल तर ती माहिती बघा आपल्याला ह्या चॅनलवर पाहायला मिळेल। तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी देखील तुम्हाला वेगवेगळ्या PDF वगैरे तुम्हाला माहिती अपडेट मिळत राहतात, म्हणून लिंक संपूर्ण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता। तर सध्या तुमचं जे काही भ्रम होता तर तो भ्रम या ठिकाणी बघा तुटला असेल। जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा या ठिकाणी 100% होणार आहे। टेट 3 परीक्षा 100% होईल। त्या अनुषंगाने या ठिकाणी जो काही थोडाफार जी काही दिलासादायक बातमी आपल्याला माहिती अधिकाराच्या संदर्भात या ठिकाणी बघा त्यांच्या अंतर्गत इथं मिळालेली आहे की टेट 3 परीक्षेचं जे काही आयोजन असेल तर ते पुढील महिना म्हणजे मार्च एप्रिल ह्या जो काही महिना आहे तर ह्याच्यामध्ये सध्या प्रस्तावित आहे। तर हे एक लक्षात घ्या। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर आवर्जून व्हिडिओ शेअर करा, तर अभ्यासाला लागा, जेणेकरून तुम्हाला पुढील जी काही टेट 3 परीक्षेमध्ये नक्की जॉब तुमचा या ठिकाणी फिक्स होईल। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।